नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्यानिधी शेअर मार्केट क्लासेस पुणेमध्ये. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना आपण सर्वच जण चार्ट पाहतो. पण चार्ट पाहिल्यानंतर त्यामध्ये अनेक कॅन्डलस्टिकचे प्रकार आहेत. त्याचबरोबर तो चार्टमध्ये अनेक चार्ट पॅटर्नचे पण प्रकार आहेत. तर त्यातील एक चार्ट पॅटर्न आहे तो म्हणजे डबल टॉप चार्ट पॅटर्न. आज आपण या व्हिडिओमध्ये डबल टॉप चार्ट पॅटर्न बद्दल माहिती घेणार आहे. डबल टॉप चार्ट पॅटर्न म्हणजे काय असतो? मित्रांनो, डबल टॉप म्हणजे ज्यावेळेला मार्केट बॉटम लेवलवरून वरच्या दिशेने जाते आणि तिथं एक रेजिस्टन्स फेस करते आणि मार्केट थोडंसं खाली येते, परत वरती जाण्याचा प्रयत्न करते आणि परत रेजिस्टन्स फेस करते आणि परत मार्केट खाली येते. तर या ठिकाणी आपण चार्ट वरती पाहूया. या ठिकाणी मार्केट अप ट्रेंडला गेलं, रेजिस्टन्स फेस केला, परत मार्केट काय आलं, खाली आलं आणि ही तुमची आहे नेकलाईन. ही तुमची आहे नेकलाईन आणि या ठिकाणी परत मार्केट वरती गेलं आणि परत मार्केट खाली आलं. तर हा आहे पहिला टॉप, हा आहे दुसरा टॉप. म्हणूनच या पॅटर्नला नाव दिलं आहे डबल टॉप चार्ट पॅटर्न. आता आपण हा चार्ट पॅटर्न ज्या वेळेला चार्ट वरती कशा पद्धतीने दिसतो हे आपण पाहूया. तर या ठिकाणी मार्केट हे वाढतंय म्हणजे इन्क्रीज होतंय आणि ज्या वेळेला मार्केट अप ट्रेंड मध्ये होतं आणि या ठिकाणी रेजिस्टन्स फेस केला, तो आहे पहिला रेजिस्टन्स आणि मार्केट या ठिकाणी रिट्रेस झालं. या ठिकाणी मार्केट रिट्रेस झालं, ती असेल तुमची ट्रिगर लाईन आणि परत मार्केट या ठिकाणी वरती जाण्याचा प्रयत्न केला, परंतु परत रेजिस्टन्स फेस केला आणि परत मार्केट या ठिकाणी खाली आलं. तर अशा वेळेला म्हणजेच आपण ज्यावेळेला ट्रेडिंग करतो त्यावेळेला मार्केटमध्ये जर डबल टॉप चार्ट पॅटर्न होत असेल तर या ठिकाणी आपण अग्रेसिव्हली बाईंग करून चालणार नाही. अशा वेळेला आपल्याला कळणं गरजेचं आहे की मार्केटने डबल टॉप चार्ट पॅटर्न तयार केला आहे आणि इथून मार्केट रिव्हर्स होण्याची शक्यता आहे. अशा वेळेला आपण अग्रेसिव्हली बाईंग करणं टाळलं पाहिजे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आजच विद्यानिधी शेअर मार्केट क्लासेसला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा. थँक यू.